नाशिक शहरातील बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार, त्याचबरोबर धर्मांतर प्रकरणामध्ये देशभर खळबळ उडालेली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेले असून 7 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये AGM अश्विनी चैननीचा याचाही समावेश आहे। तिला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। तर ज्या कंपनीच्या ज्या ठिकाणी या महिलांचा अत्याचार केला जात होता, त्यांना मानसिक त्रास दिला जात होता, तर त्याच ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत। ही आपण एक कंपनी पाहू शकता की ही TCS कंपनी आहे। याच ठिकाणी काम करायचे, याच ठिकाणी महिलांचा शारीरिक मानसिक छळ केला जात होता। त्याचबरोबर एका पुरुषाचाही याच ठिकाणी मानसिक शारीरिक छळ केला जात होता। त्याला धर्मांतर करण्यासाठी याच कंपनीच्या कार्यालयामध्ये त्याला बळजबरी त्याच्यावर केली जात होती। त्याला त्याच्या भावनांशी खेळलं जात होतं। त्याचबरोबर त्याला वर्कलोडही दिला जात होता। वर्कलोड कमी मिळावा, त्रासातून कमी मुक्त व्हावी, त्यामुळं तो या धर्मांतर करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकला गेला। त्यातूनच त्याचं धर्मांतर झाल्याचंही आता समोर आलेलं आहे। त्याचबरोबर काही महिलांनाही या संशयितांनी आपल्या जाळ्यात ओढलं, त्यांना प्रेमाचं आमिष दाखवलं, त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणीही केली। मात्र या महिलांनी त्याला विरोध केला। त्यातूनच या प्रकरणाला आता वाचा फुटलेली आहे। या संदर्भात मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये तब्बल 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। विशेष म्हणजे नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून SIT पथक स्थापन करण्यात आलेले आहे। SITने आतापर्यंत 3 गुन्ह्यांचा तपास केलेला आहे। 3 गुन्ह्यांमध्ये 7 जणांना अटक केलेली आहे। त्यामध्ये AGM अश्विनी चैननी हिचाही समावेश आहे। या प्रकरणामध्ये जी धर्मांतर करण्यासाठी जी एक संशयित महिला होती निदा खान, ही सध्या फरार आहे। पोलीस तिच्या मागावरही आहेत। तिलाही कंपनीने निलंबित केलेलं आहे। कंपनीने या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत टोटल 8 जणांना निलंबित केलेलं आहे। त्यामध्ये ही एक निदा खान असून निदा खान ही गरोदर असल्याचंही आता समोर आलेलं आहे आणि तिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केलेला आहे। त्याचबरोबर 5 जणांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। उर्वरित 2 जणांना आता सध्या पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या 2 जणांना उद्या पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार असून न्यायालयात आणखीन पोलीस कोठडी मिळण्याची मागणी केली जाणार आहे। एकूणच हे प्रकरण पाहिलं तर दिवसेंदिवस हे आणखीन गंभीर होत आहे। TCS कंपनीने सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे। त्यांनी एक SIT पथक स्थापन केलेलं आहे। कंपनी अंतर्गत चौकशी केली जाते की या प्रकरणामध्ये आणखी किती पीडित आहे, या पीडित महिलांनी कोणाकडे तक्रार केली होती, जर ही तक्रार केली होती तर वेळीच का दखल घेतली गेली नाही, याचंही आता सखोल चौकशी केली जात आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता कंपनीतर्फे करण्यात आली आहे। कंपनीतर्फे सध्या तरी 8 जणांना निलंबित करण्यात आलेले आहे। जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई कायम राहणार आहे। जर ह्या दोषी ते आढळले तर त्यांची नोकरीही जाण्याची दाट शक्यता आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।